असोसिएशन यांनाही बेस्ट ऑफ लक देताना माननीय अतिथीगण शुभेच्छा दिल्या जाते। दोन्ही टीमला ग्राउंड नंबर 4 वर आपण आहोत। भन्नाट कबड्डी वीर तानाजी चषक दापोडेची कबड्डी पाहू शकतायत पुरुष अ गटाचा सामना। मी सन्माननीय सूरज सरांना विनंती करतो की आपण या स्पर्धेबद्दल सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उपसभापती सन्माननीय मनीष म्हात्रे साहेबांचं या स्पर्धेबद्दल मनोगत घ्यायचं आहे। तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतायत टॉस कडे जाऊया। मान्यवर येत आहेत, प्लीज वेलकम। मान्यवरांच्या शुभात त्या ठिकाणी नाणेफेक केली जात आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती उपाध्यक्ष माननीय मनीषजी म्हात्रे साहेब, उपसभापती साहेब मनीषजी म्हात्रे साहेबांनी टॉस केलेला आहे। टॉस विन जर्मन काल्ले ग्राउंड। नक्कीच मनीषजी म्हात्रे साहेब काय म्हणाल? आपण ज्या सामने टॉस केली जर्मन काल्ले संघ आपल्या स्पर्धेला बायमा चषकला जिल्हास्तरीय फायनल घेतली होती। योगायोग चांगला आहे, त्याचबरोबर गावठी पिंपळगर टीम आहे, परंतु ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी कबड्डी अगदी 36 सायकल या स्पर्धेला आहेत। दररोज मात्र कूलर या ठिकाणी दिले जात आहेत आणि दिग्गज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं ज्या पद्धती आयोजन असतं त्या पद्धती आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं का? मैदान ग्राउंड आणि विशेषतः 60 वर्ष एक गाव एक मंडळ महाराष्ट्रात इतिहास आहे का? नक्कीच अतिशय अभिमानाची अशी गोष्ट आहे आणि वीर तानाजी क्रीडा मंडळाला खरोखरच खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत, कारण त्यांनी 60व्या वर्षात हे पदार्पण केलेलं आहे। मला वाटतं त्यांचं आता गोल्डन जुबली पण क्रॉस होऊन आता डायमंड जुबलीपर्यंत त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे आणि त्यांच्या ह्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आहेत। खरोखरच आम्ही त्यांचे शेजारी म्हणून आम्हाला नक्कीच असा अभिमान आहे, कारण त्यांच्या एक गाव एक मंडळाप्रमाणेच त्यांची वाटचाल असते। प्रत्येक वेळेस कुठलाही कार्यक्रम असू द्या दापोडे गावात त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व गावकरी एका व्यासपीठावर येतात आणि ही सर्वांसाठी खरोखरच एक समज घेण्याची गोष्ट नक्कीच आहे। आणि आयोजनाबद्दल म्हणाल तर नक्कीच राज्यस्तरीय आयोजन हे प्रो कबड्डीच्या लेवलचं आयोजन त्यांनी केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं खूप खूप कौतुक करावं असं वाटतं। जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण कबड्डीला त्यांनी मगाशीच त्यांच्या याच्यात सांगितलं की कबड्डीला एक चालना मिळावी। कबड्डीला नक्कीच चांगले दिवस आहेतच, पण ह्या चांगल्या दिवसांमध्ये एक सोनेरी क्षण कबड्डीसाठी यावा असं त्यांचा एक प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नांमध्ये आमचा सुद्धा एक खारीचा वाटा म्हणून त्यांच्यासोबत आम्ही आजचे एक क्षण त्यांच्यासोबत आम्ही सोबत आहोत। खूप खूप धन्यवाद वीर तानाजी क्रीडा मंडळाला। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर नक्कीच या ठिकाणी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी मनीषजी म्हात्रे साहेब यांचं आपण मनोगत ऐकलं आणि वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडला शुभेच्छा दिल्या आहेत। प्लीज वेलकम व्हीआयपी डायस ऑल डिग्नेटरीज पात्र ऐकत्रा वीर तानाजी चषक 2024 चा थरार कबड्डीचा महासंग्राम ठाणे जिल्ह्यातील टॉप 1 स्पर्धा। धन्यवाद सर। क्रीडांगण क्रमांक 1 वर होणारा सामना फ्रेंड सर्कल केवनी एन्जॉय गुंदवली। चला तरा करा। या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच विक्रम धुमाल, पंच अजय म्हात्रे, पंच तानाजी सातपुते, गुणलेखक दीक्षांती म्हात्रे, तिसरी चढाई मोनिका गुलवी, टाइमर मशीन रश्मी हाडके। क्रीडांगण क्रमांक 1 फ्रेंड सर्कल केवनी एन्जॉय गुंदवली। वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2024 आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस। उपस्थित मान्यवर क्रीडा रसिक खेळाडू सर्वांचं मी वीर तानाजी क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। उद्याचा स्पर्धेचा चौथा दिवस आणि उपस्थित सर्व संघांना विनंती आहे वजा सूचना सर्व संघांचे व्यवस्थापक यांना विनंती करतो की उद्याचा शेड्यूल बरोबर सायंकाळी 7 वाजता सुरू होईल। ज्या संघांनी एक दोन दोन सामने जिंकले तरी असतील तरी बरोबर आम्ही 7 वाजता शेड्यूल चालू करणार आहोत। जर संघ उपस्थित नसेल तर पुढील संघात पुढे चाल देण्यात येईल। याचे सर्व संबंधित खेळाडू व संघ प्रशिक्षकांनी नोंद घ्यायची आहे। उद्याचा शेड्यूल हा बरोबर सायंकाळी 7 वाजता चालू होईल, कारण ही स्पर्धा ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पुरुष अ गट, पुरुष ब गट आणि पुरुष महिला गट अशा 3 प्रकारच्या स्पर्धा आहेत
आणि याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. प्रत्येकाने वेळेवर यायचं आहे आणि वेळेवर सामने खेळवले जातील. तर नक्कीच उद्या खरी धमाल मात्र पाहायला मिळेल. महिला गट, पुरुष अ गट, ब गट, टप कबड्डी उद्या सुद्धा पाहायला मिळेल. पण आज जिंकेल कोण आणि मेगा फायनल सेमी फायनल पर्यंत कोण पोहोचेल ठरवणाऱ्या मॅच पाहतायत. एक बाजूला हुतात्मा कालवार तर दुसऱ्या बाजूला एकता भिवंडी. कालवार पुढे, भिवंडी मागे. डू और डाय, तिसरी चढाई हुतात्माकडनं. बोथ आउट. बॉडी मारती पैर हवा में थे. यहाँ पे रेफरी ने बताया कि बोथ आउट. सही डिसीजन. आजच्या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावर ज्यांची आम्हाला नुकतीच उपस्थिती लाभली असे केवणी दिवा गावचे समाजसेवक, उत्कृष्ट कबड्डीपटू सन्माननीय प्रवीण गोंधले साहेब यांचं व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे. मी मंडळाचे सदस्य आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावर नुकतीच उपस्थिती लाभली सन्माननीय प्रवीण गोंधले साहेबांचं स्वागत आणि सन्मान मंडळाचे उपाध्यक्ष मुकेश पाटील यांना विनंती करतो की केवणी दिवा गावचे समाजसेवक, उत्कृष्ट कबड्डीपटू सन्माननीय प्रवीण गोंधले साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. तर या ठिकाणी नॅशनल कबड्डी प्लेयर आणि उत्कृष्ट कोच, फ्रेंड सर्कल केवणी टीमचे संघाचे प्रशिक्षक आणि राष्ट्रीय कबड्डीपटू लकी गोदली यांचा सन्मान होतोय. नॅशनल कबड्डी प्लेयरांचा सत्कार. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडेच्या कबड्डी स्पर्धेत हार्दिक स्वागत. आणि फायनल विजेता पुरुष ब गट बाळमामा चषक टीम पाहताय. फ्रेंड सर्कल केवणी टॉप 1 टीम बाळमामा ट्रॉफी भिवंडी जिल्हा तरी कबड्डी स्पर्धेची रेड किट आणि त्यांच्या समोर आहेत एन्जॉय गोंदवली. सेमी फायनल पोहोचला संघ टॉप टीम. बघिया जाऊया मैच करे. ग्रिफिन जिमखाना नवी मुंबई की यहाँ पे रेड है. चिरोबा कोनगांव डिफेंस क्या रोक पाएगा नवी मुंबई के रेडर को. और यहाँ पे रेड है चेरोबा कोनगांव की नवी मुंबई के सामने. 2 डिफेंडर सामने. सुपर टैकल ऑन. हो गया नवी मुंबई के अंदर रेड चेरोबा कोनगांव की टीम के सामने. राइट कॉर्नर में रेड की शुरुआत. झुका के क्या पे रेड कर रहा है डिफेंस को भागते हुए रेडर. राइट कॉर्नर से लेके सेंटर तक और लेफ्ट कॉर्नर में भी अटैक. दोनों कॉर्नर में रेड करता है. फिलहाल पॉइंट की लीड चिरुबा कोनगांव के पास है. 6 पॉइंट की लीड बना चुकी है. आहिस्ता आहिस्ता बूंद बूंद से सागर बनता है. तो ये तो कबड्डी है, मैच बनेगा. सुपर टैकल ऑन में रेड है कल्याण की चिरोबा की. ओह माय गॉड, हे प्रभु, पॉइंट निकला. लोन के बादल नवी मुंबई ग्रिफिन जिमखाना के ऊपर. क्या नवी मुंबई टीम लोन बचा पाएगा रेडर. सर्व संघांना सूचना आहे उद्या आया. सामने ठीक 6:30 वाजता खेळवण्यात येतील.
जर एक किंवा दोन विजयी झाले असेल तरी जर वेळेवर हजर नसेल तर या स्पर्धेतून बाद करण्यात येतील, याची सर्वांनी नोंद घ्या. 6:30 वाजता 2 पॉइंट मिले नई मुंबई को, लोन बचाया. 3 खिलाड़ी कोर्ट में मौजूद हो गए. 16-11, 11-16. लोन लेना नहीं चाहती यहाँ पे नई मुंबई टीम. 6 वाजता या 6 वाजता उद्या ठीक 6 वाजता सर्व संघांना पहिल्या फेरीतील सामने 6 वाजता खेळवण्यात येतील, याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. नक्कीच उद्या ठीक 6 वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. पहिली मॅच राईट टाइम 6 वाजता मात्र चालू होईल. पात्र एकत्र वीर तानाजी चषक 2024. नवी मुंबईची चढाई. सन्माननीय संदेश म्हात्रे गुंदवलीचे या ठिकाणी आलेले आहेत, आपले देखील सहर्ष स्वागत. वेलकम. संदेश म्हात्रे गुंदवली, आपलं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत या स्पर्धेमध्ये. वाटर रेड 5 गुणांची कमाई. सुपर से डुपर से ऊपर हंगामा रेड. कौन गाँव, क्या नाम है? आया पॉइंट नई मुंबई. हिमांशु पाटील 5 रेडची कमाई. शिरवा कोणगाव टीम ग्राउंड नंबर आपण 4 वर. काल्हेर विरुद्ध पिंपळकर. पिंपळकर वर्सेस काल्हेर. 2 गुणांची आघाडी गावदेवी पिंपळकर. ग्राउंड नंबर 2 वर ठोसा सामना आहे. 9 पॉइंट. कालवार विरुद्ध भिवंडी एकता. पुरुष ब गटात सामना. भिवंडी एकता पिछाडीवर. कालवार पहिले हाफला 1 गुणाच्या आघाडीवर. मॅच अतिशय भन्नाट बघायला मिळेल. चुरस लागली आहे टॉप 4 मध्ये जाण्याची, कारण जिल्ह्यातील सर्वात मोठा कबड्डीचा महासंग्राम. जिल्ह्यातील प्रत्येक संघ संघर्ष करतोय वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडेच्या वीर तानाजी चषक 2024च्या मोठ्या स्पर्धेत पुढे जाण्याचा. उद्या 4थी रात्र असेल आणि 20 तारखेला मेगा फायनल. वीर तानाजी चषक 44,000 प्रथम पारितोषिक पुरुष अ गट आणि तब्बल 36 सायकल असणारी या ठाणे जिल्ह्यातील नवे महाराष्ट्रातील सर्वात मोठा कबड्डीचा थरार. पात्र ऐकत्रा आजची 3री नाईट. वेलकम. ग्राउंड नंबर आपण येतो 1 वर. भिवंडीच्या स्पर्धेत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत फायनल टॉप 1 फ्रेंड सर्कल केवनी टीम विपक्षामध्ये एन्जॉय गुंदवली. पॉइंट केवणी. ही सुद्धा मॅच टफ होणार. ग्राउंड नंबर आपण जातोय 4 वर. पुरुष अ गटाचा सामना. ग्रुप 8 मॅच. गावदेवी पिंपळघरकडनं चढाई.
काल्लेरच्या कोर्ट मध्ये जय हनुमान काल्लेर खबर. बावीस 14 भन्नाट कबड्डी पाहता आपण ग्राउंड नंबर 3 वर. कल्याण चेरोबा कोणगाव, भिवंडी कोणगाव चेरोबा विरुद्ध नवी मुंबई ग्रिफिन जिमखाना. बावीस 14 14 22. ग्रीन कार्ड यहाँ पे दिखा है. प्रो कबड्डी का अनुशासन होता है. वार्निंग होती है कि आप यहाँ पे वॉइस ज्यादा नहीं कह सकते. रेफरी की वार्निंग ग्रीन कार्ड. ग्राउंड नंबर 2 वर ठोसा ठोसा रेड होईल का? 9-10. 1 गुणांची आघाडी कालवार न घेतली. हुतात्मा कालवार. हुतात्मा विरुद्ध एकता भिवंडी. हुतात्मा कालवार कडनं रेड. अटीतटीची मॅच. मध्यांतर नंतर सामना रंगतदार. जोरदार चढाया आणि तेवढ्याच मात्र अफलातून पकडी बघायला मिळतील या मॅच मध्ये. रेडचा प्रयत्न करतोय चढाईपट्टू भिवंडी एकता टीम. सुपर टॅकल ऑनच या ठिकाणी कव्हर क्षेत्र आहे. 3 पट्टू समोर हुतात्मा कालवारचे. सिंगल राऊंड मात्र या ठिकाणी पकडीचा प्रयत्नात. रेडर मात्र टचच्या प्रयत्नात आणि माघारी परत आहेत. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय विशाल गलगुडे सर इथे आलेले आहेत. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहचिटणीस आहेत. सध्या ते प्रकाच्या भूमिकेमध्ये आहेत. मात्र जसा सामना संपेल गलगुडे सर आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. हुतात्मा टीमचा चढाईपट्टू बाहेर गेला परंतु जाताना बोनस सुद्धा घेऊन गेल्यामुळे आघाडी कायम राहते आतापर्यंत 1 गुणांची हुतात्मा कालवार कडे. हुतात्मा कालवार अ संघ जिंकलेला आहे. ब संघ संघर्ष करतो एकता भिवंडीच्या समोर. ओ माय गॉड लोन. बहुत बड़ी गलती कर बैठे डिफेंडर. आधे अधूरे मन से डबल माइंड से टैकल किया. रेडर निकल गया और लोन हुतात्मा के ऊपर मोमेंटेबल लोन दिया और लोन के सारे एकता भिवंडी टीम लीड पे आ चुकी है 3 पॉइंट से आगे. ग्राउंड नंबर आपण 2 वरनं 3 वर येतोय जिथे मॅच चालू आहे. भिवंडी चेरोबा कोणगाव. चेरोबा कोणगाव भिवंडी विरुद्ध ग्रिफिन जिमखाना नवी मुंबई. यानी कि नवी मुंबई और भिवंडी के बीच में यह संघर्ष है. ग्राउंड नंबर 3 के ऊपर 23 और 15 बहुत आगे जा चुकी. इस मैच में 8 पॉइंट से आगे चलती हुई भिवंडी चेरोबा टीम. ग्राउंड नंबर आपण येतोय 3 वरनं 4 वर. ग्राउंड नंबर 4 जय हनुमान काल्लेर विरुद्ध गावदुबी पिंपळघर. पिंपळघर 6 काल्लेर जय हनुमान 7. टफ मॅच. पुन्हा ग्राउंड नंबर 1 वर आपण येतोय. एन्जॉय गुंदवली विरुद्ध फ्रेंड सर्कल केवणी. 5-2. 3 गुणांची आघाडी एन्जॉय गुंदवलीकडे. चाराचे पती रेडचा प्रयत्न करता. हँड टचचा प्रयत्न. पुन्हा एकदा रेड उजव्या कोपऱ्यात. पुन्हा एकदा डावा कोपरा. रेडचा प्रयत्न. 4 पट्टू समोर. खोल व चढ़ाई की पकड़. ओ माय गॉड शबीर बापू नहीं बन पाए. पकड़ केवनी न केली. कडक. एन्जॉय गुंदवली 2 पॉइंट न पुढे. वाह चांगली कव्हर. चौडा आणि राईट टर्न राईट कॉर्नर कॉम्बिनेशन टॅकल. खूप चांगला कॉम्बिनेशन केलं एन्जॉय गुंदवलीच्या कव्हरनं. 6-3. 6 गुणांवर एन्जॉय गुंदवली आघाडीवर. 2 गुणांची आघाडी एन्जॉय गुंदवली. 6-4 पॉइंट टेबल मध्ये पाहू शकता स्कोर बोर्डवर.
ग्राउंड क्रमांक 1 वर आपण आहोत. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडेकरांची मोठी स्पर्धा. आजची तिसरी रात्र, उद्या चौथी रात्र, 6 नाईट. ठाणे जिल्हास्तरीय सर्वात मोठा टॉप 1 ची स्पर्धा जिल्ह्याची, महाराष्ट्राची देखणी स्पर्धा, संपूर्ण जगभरात फेमस होते. वीर तानाजी चषक दापोडेकरांची स्पर्धा. या स्पर्धेनं दापोडे गावाचं नाव, एक गाव एक मंडळ म्हणजे गावाच्या एकात्मतेचं नाव, अखंडतेचं गाव आणि एकजुटीचं गाव महाराष्ट्रात ओळख निर्माण केली या गावाने. या 60 वर्षाच्या एकनिष्ठेनं एकात्मतेची ओळख, एक गाव एक मंडळ, वीर तानाजी मंडळानं. आणि या कबड्डी स्पर्धेनं दापोडे गावाचं नाव महाराष्ट्राच्या तख्तावर देश पातळीवर एक मोठं केलंय. ग्राउंड नंबर आपण 2 वर येतोय. 16-12 कालवार कडनं रेड, भिवंडी एकता समोर. ठाणे जिल्ह्याची पंढरी म्हणून कालवारची ओळख आहे कबड्डी मध्ये. रेडचा प्रयत्न करतायत रेडर, भिवंडी एकता. थर्ड रेड, डुआ डायरेक्ट पर आया रेडर, खोलवर चढाई या ठिकाणी करतो आणि इथे ओ माय गॉड, इथे मात्र बाल बचा भिवंडी एकता का डिफेन्स. 5ची भट्टी नेली असती, भागम झाली असती तर निकल ही गया था रेडर. पाच मिनिट बाकी. 12-17, 17-12 आघाडी 5 गुणांची भिवंडी एकताकडे. कालवार 5 गुणांच्या पिछाडीवर. अजून भरपूर वेळ बाकी आहे. 5 मिनिट म्हणजे नक्कीच 10 रेड होतील. किमान 8 ते 10 रेड कालवारला मिळतील, 8 ते 10 रेड भिवंडी एकता टीमला मिळेल. फ्रेंड सर्कल केवणीवर लोनचं संकट येईल का, की लोन सावरत गुंदवलीला चॅलेंज देतील का रेडर. 4 गुणांच्या आघाडीनं एन्जॉय गुंदवली पुढे आला. ये है फ्रेंड सर्कल केवणी की पावर. लोन वाचवलाय, भट्टी आणली रेडरनं. जर्सी क्रमांक 1 साखळी फोडली तोडली आणि 2 गुणांची कमाई केली. फ्रेंड सर्कल केवणी. शातिर दिमाग वाले एक प्लेयर इस टीम में है, तभी तो ठाणे डिस्ट्रिक्ट में टॉप 1 टीम बाय मामा चषक भिवंडी का सरताज बनी थी पुरुष ब गटामध्ये. आता काय घडेल. 13-17 अटीतटीची मॅच घाई केली. पॉइंट एकता भिवंडी. ऐसी गलतियां कालवार टीम करेगा तो लास्ट मोमेंट में मैच काफी खतरनाक होगा. मैच अतिशय टफ पाता है. 18-13, 13-18 क्या होगा इस रेड में. पकड़
आणि भिवंडी एकता टीम विजेता ठरते हुतात्मा कालवार ब संघाच्या विरोधामध्ये. पुढे वाटचाल पुढच्या राऊंडला पोहोचतो भिवंडी एकता टीम. अभिनंदन, गोड कौतुक हुतात्मा कालवार पुरुष ब गट टीम.